मला असं हे खूप सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिलिडोशियस वाटतंय. वा वा. मी सांगतो मला काकू, शालू भडसावण्याच्या दुकानात इतके स्वस्त दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. शशांक सरांना एक प्रश्न विचारला गेला होता की बाबा तुमचा जो लुक आहे ना तो खूप मस्त. ते बोले हो जावळ केल्यासारखं वाटतंय. तर संदीप बोलतो जावळ, त्या लुक मध्ये काम करावं लागेल वगैरे असं अजिबात इमॅजिनही केलेलं नव्हतं. असं म्हणालो की कुणी कुत्र विचारत नाही त्याला. की अशी बायको नको, अशी बायको असण्यापेक्षा नसलेली बरी. रिहर्सल वगैरे अशा काही खूप काही झालेल्या नव्हत्या आमच्या. अरे तेव्हाही वेगळी वागली होती. इतकं भयंकर प्रकरण आहे असं नव्हतं वाटलं. आम्हाला शूटिंगच्या ह्याच्यात चकवा लागला होता. डेस्टिनेशन आम्ही शोधतोय पण गोल गोल फिरून आम्ही परत त्याच लोकेशनला येत होतो. अत्यंत हुशारीने प्रश्न विचारलेला आहे. परंतु नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच तुमच्या भेटीला येत आहे एक सस्पेन्स थ्रिलर हॉरर कॉमेडी ज्याचं नाव आहे घबाड कुंड आणि त्यानिमित्ताने सगळी टीम आहे माझ्याबरोबर. नमस्कार. हा जो काही उत्साह दिसतोय साधारण हा सगळा आहे आजच्या ट्रेलर लॉन्चचा. इतके कमाल आज ट्रेलर लॉन्च झालेलं आहे आणि मस्त ट्रेलर झालाय. बाप दिसताय सगळेजण. मला सुरुवात शशांक सरांपासून करायची आहे. तुमचा जो लुक आहे इतका कमाल आहे. तुम्ही तुमच्या पूर्ण करिअरमध्ये कधी असं इमॅजिन केलेलं की तुम्ही अशा लुकमध्ये पण नाही दिसाल? नाही, काही कारणच नाही, काहीच कारण नाही की असं मला या लुक मध्ये काम करावं लागेल वगैरे असं अजिबात इमॅजिनही केलेलं नव्हतं. पूर्वी कधीतरी एकदा कागर नावाच्या चित्रपटाच्या वेळेला असं एक अर्धवट टक्कल केलेलं होतं. पण हे पूर्ण दाढी मिशा हे कधीच इमॅजिन केलेलं नव्हतं. खूपच मस्त झालाय तो लुक. कमाल दिसतोय मी, मला माहिती, निरागस दिसतोय. आणि मी हो रे, आणि ते इकडे सुद्धा ते हाईड केलं ना, बेसनाचं लाडू सारखंच वाटतं. वैष्णवी तुझ्याकडे येते. तू असं ठरवलंस का की तिकडे नंतर आता सगळं हॉररच करायचंय? वाटेला येत आहे माझ्या हॉरर. आवडता चांगलंय, जॉनर आहे. चांगलंय. हो हो, आणि आवडता जॉनर आहे. आणि यात तर हॉररची म्हणजे मी लेवलच पार केली आहे. पण त्या काही गोष्टी तुम्हाला थोड्या दिवसात कळतील. हा, 19 जूनला कळतील. एन्जॉय करते हॉरर बघायला सुद्धा आणि काम करायला सुद्धा आणि घाबरवायला सुद्धा. मगाशी तू जे काही करून दाखवलंस, तुला सांगितलं की तुझं कॅरेक्टर कसं आहे, तर तू एका वाक्यात जे काही तिथे परफॉर्म करून दाखवलंयस ते कमाल होतं. आणि ट्रेलरमध्ये तुझी झलक थोडीशी दिसली, पण जे काही दिसलंय ते असं वाटतं फार इंटरेस्टिंग काहीतरी कॅरेक्टर असणार आहे. Yes, yes, मला yes. सांग, ज्यावेळेस पहिल्यांदा ते ऐकलंस काय कॅरेक्टर किंवा तो पहिला ड्राफ्ट ऐकलास तेव्हा काय असं वाटलेलं की ज्याच्यामुळे तुला हो म्हणावं असं वाटलं पटकन? नाही, ऍक्च्युली मला खूप टेन्शन आलेलं की एवढं सगळं आहे, वेगळं आहे सगळं, कधी केलेलं नाहीये आणि कसं होईल का आपल्याकडून, करता येईल का आपल्याला, हे सगळे प्रश्न पहिले डोक्यात आले. मग काय, आपण चॅलेंज एक्सेप्ट, म्हणजे प्रत्येक आर्टिस्ट चॅलेंज एक्सेप्ट करतोच आणि त्याला करायचंच असतं, ते सिद्ध करायचं असतं स्वतःला. मग अभ्यास करायला सुरू झाला, कॅरेक्टरचा अभ्यास सुरू झाला प्रीतम सरांच्या गायडन्सने. म्हणजे आम्ही शूटच्या आधी सेटवर असायचो बऱ्याचदा. मग तिथे ॲक्शन सिक्वेन्सची रिहर्सल, स्क्रिप्टवर कसं काय वर्क करायचं, काय त्याचे डिटेलिंग, काय कॅरेक्टर आहे, बिटवीन द लाईन्स काय काय आहेत, काय होऊ शकतं, कसं हवं आहे ते एक्झॅक्टली. कारण आपण फक्त स्क्रिप्ट वाचून आपल्याला कळत नाही की डिरेक्टरला आणि रायटरला काय म्हणायचं आहे. बरोबर. हे आपल्याला त्यांच्याशी डिस्कस करावं लागतं. सो असा खूप मोठा आणि खूपच छान प्रवास आहे हा. क्या बात. सो मला असं हे खूप सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिलिडोशियस वाटतंय. वा वा. नाही, सगळे इंटरव्ह्यू सेम होतात. म्हटलं काहीतरी वेगळं टाकूया असं. एकदा मला असं वाटतंय की हे सगळं सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिलिडोशियस आहे. नाही, तिने सगळे शब्द एकत्र जोडले. खूपच छान आहे. दोन अर्थ सांग ना. छान आहे, एक्स्ट्रीमली अमेझिंग. छान आहे असा अर्थ. म्हणजे लाईक संदीप माझा मित्र, जीवाच्या कंठस्य प्राणस्य प्रियस्य हृदयस्य मनस्य. एक्झॅक्टली, करेक्ट. संदीप दादा, अल्लड पल्लड नंतर पुन्हा एकदा ते कॅरेक्टर एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. पण मला सांग, ट्रेलर मध्ये तो जो कुत्रे मागे लागले तो जो सीन दाखवलाय, कसा शूट केलाय? नाही, बरं नाही असं म्हणालो की कुणी कुत्र विचारत नाही त्याला.
ऍक्च्युली सगळ्यात टफ आणि सगळ्यात वेळखाऊ काम काय झालं असेल पूर्ण घवडकुंडमध्ये माझ्या बाबतीमध्ये, फाईट सिक्वेन्स सुद्धा माझे आणि देवाचे लवकर आटोपले. परंतु हा जो सिक्वेन्स आहे कुत्रे मागे लागण्याचा, तो होतच नव्हता. कुत्र्यांबरोबर सुद्धा माझा एक सीन आहे, इंटरॅक्शन, त्यांच्याशी मी बोलतो वगैरे वगैरे, तो सीन आणि हा मागे लागण्याचा इतका वेळ लागलाय. कारण ते ट्रेंड होते, पण काय त्यांच्या मूडवर ना, की ते ॲनिमल्सचं असं असतं की चला चला टेक करूया, नाही अभि उनका मूड नाही तसं त्यांच्यासोबत काम करणं हे खरंच टफ आहे. म्हणजे त्यांच्याशी बोलताना मला खूप चांगले रिॲक्शन्स माझ्या यायच्या, पण ते सीन सोडून कुठेतरी पळायचे, मग परत त्यांना धरून आणा. खूप टाइम कन्झ्युमिंग होतं कुत्र्यांबरोबर काम करत. त्याच्या आधी एक मी फिल्म इडक नावाची केली होती बकऱ्यासोबत. तर 27 दिवस मी बकऱ्यासोबत शूट केलं. तो माझ्या बरोबरच असायचा. नंतर तो ट्रेनरचं ऐकायचं नाही, माझं ऐकायचं. आणि माझ्या अंगाला आंघोळ केली तरी त्याचाच वास यायचा. कारण तो 24 म्हणजे माझ्या सोबतच होता तो. पण त्यांच्या बरोबर काम करणं एक वेगळा पेशन्स आहे बाबा. आणि तो जो आता लुनावरचा सिक्वेन्स बघितला, आम्ही खूप वेळ ते शूट करत होतो, खूप वेळ. म्हणजे नंतर असं वाटलं यार अजून हे किती, कारण विहिरीच्या जवळ एक सिक्वेन्स आहे, तिकडे सुद्धा माझा सीन चालू असताना ते कुत्रे बाहेर बसलेत, ते युटर्न घेऊन परत जातायत, असे चंग मध्ये खूप होतं. पण सगळं कसं शूट केलं जातं, म्हणजे दिसताना ते खूपच इज मध्ये दिसतं, पण प्रेक्षकांप्रमाणे मला पण तो प्रश्न आहे की हे सगळं शूट कसं होतं. म्हणजे त्या कुत्र्यांना ट्रेनिंग तर दिलेलं असतं, पण तरी सुद्धा त्यांनी त्या वेळेला ते प्रॉपर ती मुवमेंट व्हावी ह्याच्यासाठी, आता सपोज ते मागे लागले दाखवले, तर तुम्ही त्याच्यासाठी काय, तुम्ही काय त्यांना खायचं काही दाखवलं, मग ते पळत आले किंवा काय, ते कसं केलं हे मला ऐकायचं. त्यांचा जो ट्रेनर आहे ना, तो मग गाडीमध्ये जिथे कॅमेरा ठेवला होता, मग तिकडे तो बसायचा आणि मग तो त्यांना थोडंसं काहीतरी खायला द्यायचं आणि त्याच्याकडे ती घ्यायचं आणि मग आम्ही रोल 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 चला चला चला. आणि जेव्हा तुम्ही रस्त्यावर शूट करता ना, तेव्हा आता नियम एवढे कडक आहेत ॲनिमल्सचे रिलेटेड की तुम्हाला रस्ता सगळा ब्लॉक करावा लागतो, ट्रॅफिक सगळं थांबवावं लागतं, कारण त्या कुत्र्यांना काही इजा होऊ नये, काही होऊ नये, कारण ते झालं तर खूप महागात पडू शकतं. त्यामुळे ते सुद्धा होतं ना की तुम्हाला ट्रॅफिक थांबवून तो टेक घ्यायचा आहे. किंवा नाईट शिफ्टला सुद्धा काही काही सिक्वेन्स अशी होती की ते पटकन, ती शेवटी ते ॲनिमल्स ना, त्यांना एका पॉईंट नंतर ते कंटाळायचे, कारण प्रत्येकदा तुम्हाला त्या पॉईंटला त्यांना बसायचं आहे, त्या पॉईंटला उठायचं आहे. पण अशा वेळेस नट म्हणून आणि माणूस म्हणून तुमचा पेशन्स खूप वाढतो आणि तो पेशन्स मुळात सिनेमा माध्यमच पेशन्स आहे. तुमचं असं होत नाही की हा पटकन शॉट झाला. काही काही ठिकाणी तुम्हाला पेशन्स ठेवावाच लागतो, त्याशिवाय होत नाही. क्या बात आहे. प्राजक्ता ताई, आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका, जास्त करून विनोदी भूमिकांमध्ये तू दिसलीस, आणि त्यात असा एक हॉरर जॉनर ज्याच्यामध्ये काहीतरी एक छान वेगळं तुझं कॅरेक्टर आहे. ट्रेलरमध्ये खूप सिरियस दिसतेस तू, काय सांगशील? मस्त आहे. ही व्यक्तिरेखा फार छान आहे आणि बाकी सगळ्यांची भीती काय म्हणतात, हे भीतीदायक आहे. माझं वागणं भीतीदायक आहे यात. म्हणजे जसं मघाशी प्रीतम सर म्हणाले की अशी बायको नको, अशी बायको असण्यापेक्षा नसलेली बरी, ह्या पद्धतीचं प्रत्येक नवऱ्याला वाटतंच एका सर्टन पिरियड नंतर. डेंजर आहे, हिचं लग्न झालंय. असं वाटतं ना, पण म्हणजे अरे तेव्हाही वेगळी वागली होती, इतकं भयंकर प्रकरण आहे असं नव्हतं वाटलं. आपण ज्यांना ओळखत होतो ती ही बाई आहे, हो, ही आहे. किंवा ही माझं सूड उगवायला आयुष्यात आली आहे की काय, हे सगळं ज्या बाईबद्दल वाटावं तशी ही बाई आहे. पण ह्या सगळ्या बाकी व्यक्तिरेखांमध्ये ती तिचं एक खमकेपण आहे, तिचं एक बायको म्हणून असणं आहे, तिचं नवऱ्यावरचं प्रेम पण आहे, पण तरीही तिला नवऱ्याला तो आपल्या मनाप्रमाणे वागावा असं वाटतं, तरच ते प्रेम सिद्ध होतं. या पद्धतीचं रिअलिस्टिक कॅरेक्टर आहे ते. क्या बात आहे. देवदत्त राज, बोल. येस. सो Please. कमाल भूमिका आहे, आणि जे काही ट्रेलरमध्ये आम्ही पाहिलंय त्यावरून वाटतंय की काहीतरी एक भन्नाट काहीतरी घेऊन आलेलं आहेस. ही जी सगळी मेहनत आहे किंवा जे काही बॉडी बिल्डिंग आहे, जे लुकवरती जे काही काम केलंय, ते सगळं मला वाटतं इथे पणाला लागलेलं आहे. होय, है ना? खरंच पणाला लागलंय. कारण जेव्हा तुम्ही 18 तास तुम्ही जेव्हा शूट करता आणि तुम्हाला जिममध्ये वर्कआउट करायला वेळ नसतो, सो तो वर्कआउट तिथेच सेटवर कसा कसा केला जातो. सो मी शॉटच्या अगोदर तो वर्कआउट मी प्लॅन करायचो. ओके. एखादा शॉट असेल त्याला मी पंप्ड हवाय, ऑलमोस्ट जे शॉट्स आहे त्याला मी पंप्ड हवा असतो.
सो त्या ह्याच्यामध्ये मग मी तिथेच वर्कआउट करायचो, तो सफिशियंट असायचा. सो अशी खास तयारी अशी काही नव्हती. पण एक आहे की मनाची तयारी मात्र मला खूप खूप खंबीरपणे करायला लागली होती. कारण माझ्याबरोबर संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हणमकर, कुशल बद्रिके असे कलाकार होते. ते म्हणून सो त्याच्यामुळे ह्या एवढ्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आपण आपला पंच कसा स्ट्रॉंगली आहे त्या तिकडे दाखवण्यासाठी, ऑफकोर्स पंच म्हणजे डायलॉग किंवा काय मुवमेंट असेल ते, त्यासाठी शरीराबरोबर मनाची सुद्धा तयारी किंवा खूप महत्वाची होती ती. कारण हे सगळे एवढे स्पॉन्टेनियस आहेत. मी नेहमी बोलतो की संदीप काय, कुशल काय आणि तेही एवढे स्पॉन्टेनियस आहेत. एखादा शब्द द्यावा आणि त्या शब्दाचं त्यांनी कोटी केली नाही असं नाही. मगाशी ऐकलंच ते शिरावरून हो, सरांनीच हो, केलं हो. शिरा मग बघ ना काय संदीप दादाने. एक शशांक सरांना एक प्रश्न विचारला गेला होता की बाबा तुमचा जो लुक आहे ना तो खूप मस्त. ते बोले हो जावळ केल्यासारखं वाटतंय. तर संदीप बोलतो जावळ. सो हे असे जे अशा ज्या कोटी आहेत ना, ह्या अशा कोट्या मी खूप शिकलो, अजून लक्षात नाही आहेत त्या. पण एवढं सांगतो की यांच्याबरोबर काम करणं इट्स डिफरंट एक्सपिरियन्स, खूप मस्त. तारे सर आहेत ना, मूळ नावाचा चित्रपट करत होते. दादा माईक घेशील का प्लीज? कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी, उमेश. तर असं तामझाम रे, खूप शूटिंग आहे चालू आहे आणि प्रत्येक वेळेस डिरेक्टरला तुम्ही तर असं करत नाही ना. तर तारे त्यांच्या जवळ जायचे, असं डिरेक्टर चेअरवर बसले, यस टेक, हा हे यार, हो हो पण ते झालं पाहिजे, ते आलं नाही, लवकर मागवा वगैरे, ते असं जायचं. तारे, उमेश, वळू, हो सर 2 मिनिटं तुमचा क्लोज राहिला, थांबा. परत एक तासभर तिकडे कुठेतरी ते पारावर वगैरे झोपायचे. अरे ते आहे, माझं आहे का असिस्टंट वगैरे, नाही सांगतो, ओके. परत 2:30-3 मग हां सर, वळू. ह्या सगळ्या अल्टिमेट गोष्टी आहेत. हे जी प्रतिभा जी आहे ना ती आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये रंगभूमीवर अलौकिक आहे. सो तोच प्रयत्न थोडासा आपण घबाडगुंडमध्ये केलाय. फक्त मी एवढं सांगतो की नाही नाही आता सांग. बस एवढंच सांगतो, 19 जूनला हे नव्हतं सांगायचं, काहीतरी वेगळं होतं. त्यांना बोलायचं. आमची अशी मजा मस्ती सतत सेटवर असायची. त्यामुळे आम्ही जे काय असे हसतोय, खिदळतोय ते प्लीज तुम्ही ऍक्सेप्ट करून घ्या. एवढं सांगतो, 19 जूनला थिएटरमध्ये फक्त जाऊन घबाडकुंड बघा. कारण घबाडकुंडाचे जे इफेक्ट्स आहेत ते इफेक्ट्स तुम्हाला सॉरी तुम्ही बोला. अरे, it's okay. मी आता हे जो काही विहिरीमधला सीन जो बघितलाय आम्ही ट्रेलरमध्ये, इतका कमाल झालाय. मला त्या सीन बद्दल ऐकायचं थोडंसं. मी अर्थात तुम्हाला फक्त ट्रेलरमध्ये जे पाहिलंय त्याबद्दलच विचारते, कारण अर्थात तुम्हाला त्या व्यतिरिक्त बोलता नाही येणार आहे, आता मला माहिती आहे. त्या सीनच्या बाबतीत तर मी ते गोष्ट मान्य करेल देवाची की तो सीन करताना माझ्यासाठी खूप टफ होतं ते सगळंच करणं. पण एवढ्या सगळ्या मोठ्या कलाकारांमध्ये मला असं कधीच नाही जाणवलं की मी नवीन आहे. त्यांनी मला इतकं छान मर्ज करून घेतलं, इतकं कॉपरेट करत होते ते, की माझ्यासाठी ही गोष्ट नव्हतीच की हा माझा फर्स्ट फिल्म आहे किंवा मी पहिल्यांदाच ह्या लोकांना भेटतीये, बोलतीये त्यांच्याशी इतकं 1 to 1. कारण रिहर्सल वगैरे अशा खूप काही झालेल्या नव्हत्या आमच्या, जस्ट मीटिंग्स वगैरे अशाच फक्त झालेल्या. आणि त्या विहिरीतल्या सीन मध्ये तर तो अंधार, ते डार्कनेस किंवा ते ज्या सगळ्या गोष्टी Music पण खूप म्युझिक पण, वेगळं हा, आहे. तर त्या सगळ्या खरंच करणं टास्क होता माझ्यासाठी. पण तो जमला. डिरेक्टरचं डायरेक्शन, म्हणजे सगळ्यांनी म्हटलं तसं डिरेक्टरवरती आमचा अतोनात विश्वास आहे. सो त्या विश्वासाने सगळं घडून गेलं. क्या बात आहे. बरं मला सांगा, सेटवरती साधारण असं एक तुमच्यापैकी कोण असायचं की शूटिंगमध्ये सगळं फुल एकदम डॉन, की मी नाही कोणाला घाबरत वगैरे, पॅकअप झालं की एकटं जायला भीती वाटायची, असं कोणी होतं सेटवर? नाही, पण आम्ही मोस्टली सगळ्यांना एकत्र जायचो. हा, म्हणजे एकाच ठिकाणी राहायचो. नाही, आम्ही पहाटे निघायचो. एक्झॅक्टली, आम्ही पहाटे निघायचो. आणि पण अगदी पॅकअप झाल्यानंतर जाता जाता सुद्धा आम्हाला कॉफी मात्र नक्की मिळायची आम्हाला त्या तिकडे. कारण पूर्ण थकलेलो असायचो ना, सो असं. पण कॉफी मात्र नक्की मिळायची आम्हाला. आणि म्हणजे माईक. सकाळी पॅकअप जेव्हा व्हायचं ना, तेव्हा मुलं शाळेमध्ये जात आहेत, दूधवाले चालले. दूधवाले चाललेत, सगळं. म्हणजे इवन मला एकदा गुरखा भेटला होता, त्याची 3 तास झोप झाली होती.
तो पहाटे आला होता. रात्री पॅकअप झालंच नाही आमचं. नाही ते सकाळी गाण्याने जाग यायची माहिती ना, गाडीवाला आया कचरा निकाल त्यांनी. 9 वाजता वगैरे हॉटेलला जायचो आम्ही, परत 2 वाजता निघायचो. हे रोज पण ते छान वाटत असेल ना, म्हणजे असं वाटत की आता बाकीचे सगळे कामाला जातात आणि आता आपल्याला छान आराम करायचा आहे, हे कसं फिलिंग छान नाही असेल. नाही 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 नाही. एक दिवस बरं वाटतं, एक दिवस बरं वाटतं जेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा स्क्रीनवर दिसायला लागतं सगळं, तेव्हा ते नको नको. हो, झोपेची तुमची वेळ बदलते ना, आणि तुम्ही तशी गाढ झोप रात्री जशी झोप घेता तशी दिवसा नाही येत. Correct. दिवसा नाही होत ती झोप, पण तरीही तुम्ही त्या 3-4 तास. पण समोर काय ना, ते कामाचा झोन जो सुरू होतो ना, मग त्याच्यामध्ये तुम्हाला 3 तास 4 तास झोप सुद्धा पुरते त्यावेळेस. तिकडनं आल्यानंतर म्हटलं मांडव वारं म्हणतो ना, मांडव वारं लागणं, माहिती आहे ना मांडव वारं शब्द? नाही, लग्नानंतर. मांडव परतणी. नाही, मांडव वारं म्हणजे काय? मांडव वारं म्हणजे लग्नामध्ये ना 2 तास 3 तास लोक झोपतात आणि दिवसभर काम करत असतात, पण जेव्हा ते होतं त्याच्यानंतर जी झोप लागते ती मग 14-15 तास. नारायण पुलंचा. मी सांगतो मला, काकू शानू भडसावण्याच्या दुकानात इतके स्वस्त दुसरीकडे कुठेही मिळणार नाही, पण बाकीची लुगडी घ्याल ती सगळी पळसुल्यांकडे घ्या. सुपर. पण हे जे सगळे आम्ही जे एवढा वेळ आम्ही शूट करायचो डे नाईट त्याचं आज ट्रेलर बघितल्यानंतर अक्षरशः फलित झालं, चीज झालं आणि त्याचं. चीज तुमच्या डाएट मध्ये बसणार पण आहे. नाही आम्हाला चीज आवडतं. सो एवढं सांगतो की खूप मेहनतीने घबाडकुंड चित्रपट निर्माण केलेला आहे. सो तुम्ही अगदी सहकुटुंब सहपरिवार 19 जूनला फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन घबाडकुंड बघावा, कारण तुम्हाला जो काही अनुभव मिळणार आहे तो खूप मस्त असणार आहे. सो आपण लवकरच भेटणार आहोत 19 जूनला फक्त आणि फक्त थिएटर्समध्ये घबाडकुंडसाठी. येस. आणि ट्रेलरमध्ये हे पण दिसतंय की पांढऱ्या साडीतली बाई जिला मुंडकं नाही आणि ती तशीच धावत जाते. मला सांगा, हे सगळ्या सिनेमांमध्ये का असं असतं की पांढऱ्याच साडीमधली भूतं का असतात? दिसण्यासाठी तो हायलाइट होता कलर. कलरफुल आपण जे भूतलावर आहोत ना, आपण रंगीन आहोत. कलर्स आपल्याला दिसू शकतात किंवा कलर्स त्या प्रतलामध्ये, हे प्रतल आहे ते एक प्रतल आहे, त्या प्रतलामध्ये कदाचित रंग नसावेत. साडी जी आहे ना ती रंगीतच आहे, ती आपल्याला दिसताना पांढरी दिसते, फरक आपल्यात आहे, त्याच्यात नाहीये. परफेक्ट. तर तुम्हाला कधी खऱ्या आयुष्यामध्ये असा अनुभव आला, म्हणजे चकवा वगैरे लागतो ना, किंवा असं काही, म्हणजे आता कोकणातली ही तर कोकणातली आहे वैष्णवी, सो कोकणामध्ये अशा खूप काय म्हणतात, अशा ऐकीव गोष्टी पण असतात आणि काही अनुभव आलेले त्यात अजून ऍड करून. मालवणमध्ये लागतो चकवा. म्हणजे मी खूप लहान होते, आम्ही पूर्ण फॅमिली एका रिलेटिव्ह कडे चाललेलो. एक 4 व्हीलर होती आणि 6-7 जण होतो त्यात. तर रात्रीची वेळ होती, 7-8, पाऊस पडत होता आणि एक डेस्टिनेशन आम्ही शोधतोय, पण गोल गोल फिरून आम्ही परत त्याच लोकेशनला येत होतो. सो जवळजवळ 15-20 मिनिटं आमच्या सोबत तेच घडलं. सो चकवा लागतो कोकणात, म्हणजे अनुभवलंय मी आणि माझ्या नवऱ्याने अनुभवलंय शूटिंगच्या दरम्यान मालवणमध्येच. ओके. सो हे काय माहिती नाही मला, आय डोंट नो पॉझिटिव्ह निगेटिव्ह भूत काय का काही माहित नाही. चकवा लागणं जे म्हणतात ते होतंय, झालंय. मला वाटतं त्यातून देव माणूसच बाहेर काढू शकतो ना. देव माणसालाच लागलेलं चकवा. सर, नाही, मला असं काही फारसं नाही आठवते खरं तर या पद्धतीचं काही. म्हणजे मी गावाला जेव्हा जायचो टेंभुर्णीला, त्यावेळेला गप्पा गोष्टी चालू असायच्या त्यावेळेला, आणि आजी ज्या पद्धतीने गोष्टी सांगायची ना, आजी किंवा आत्या, त्यांनी जीव जायचा नक्की. आई शपथ सांगतो, मग त्या गोष्टी ऐकून हे व्हायचं माहिती ना. मग ती सुरू आहे, बाया त्या दिवशी ना याच्यावर येत होते बरं का, बाजारावर येत होते, आणि बाजारावर यायला उशीर झाला, आणि मग आहे ना गंगेच तिथं थांबले. म्हटलं बाया थांबू थोडा वेळ, तो गंगेच्या घराला टाळं, मग काय करावं बा. मग निघाली संध्याकाळची निघाली, तर देवळाच्या तिथं थांबले. एका बाईला म्हणलं जरा पाणी दे ग बाई. तर ती म्हटली हा देते हा पाणी म्हणून, आणि उठली नाही, जागची काही नाही, हिथून तिथपर्यंत हात गेला आणि असा गाला सांडला. तर ह्या पद्धतीच्या ऐकलेल्या असतात गोष्टी आपण त्याला, ती आणि परत तेच की भीत्या पाठी ब्रह्म राक्षस असतो ते. जर भीती मनातच नसेल तर मग काय ठीक आहे. म्हणजे मला नाहीच. नाही, मला नाही. माझी वाटली असेल कदाचित कोणाला तरी. असं बघितलं, विचारलं असेल कोणी, मला नाही.
आम्हाला शूटिंगच्या ह्याच्यात चकवा लागला होता. हो एक्झॅक्टली मी आता तेच बोलणार आई शपथ. हो, आम्ही पॅकअप झाल्यानंतर आम्ही रूमला जायचो, परत आम्ही बघतो आम्ही परत सेटवर आहोत, परत पॅकअप करून आम्ही रूमवर जायचो, परत सेटवर आहोत असं. सो त्यामुळे आम्हाला पूर्ण शूट भर आम्हाला तो चकवा होता. मी खरंच समजते. तिने सांगितलं तेव्हा मी नीट ऐकलं. मलाही तेच म्हणायचं होतं की आम्हाला तोच चकवा लागला होता. शूट ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवसापासनं शूट संपेपर्यंत आम्हाला रोज चकवाच लागत होता आणि त्या चकव्यातून आम्ही 19 तारखेला बाहेर पडणार आहोत. क्या बात आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न. विहिरीतला जो सीन आहे, विहिरीत गेला कसे एवढे खोल तुम्ही आणि बाहेर आलात कसे? शिडी लावलेली का काय केलेलं? नाही, तो हाच हे जे कसं आहे ते तुम्हाला, आम्ही कसे आतमध्ये गेलो कसे बाहेर आलो हे तुम्हाला 19 तारखेला फक्त आणि फक्त त्या मोठ्या पडद्यावर म्हणजे थिएटरमध्ये बघायला मिळेल. संदीप So दादाकडे please- उत्तर आहे का यांचं? नाही, संदीपचं उत्तर तेच आहे. काही तो दादा हसला त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्याच्याकडे काही आहे वेगळं नाही, सांगायला. जुना जोक आठवलं त्याला. परत एकदा प्रश्न विचार, मी विसरलो जरा. प्रश्न काय होता तुझा? विहीर जी होती जी 20-25 फूट खोल, मगाशी सर म्हणाले 30 फूट परत करायला लावली, तर त्या सीन साठी तुम्ही एवढ्या खोल ते सगळं तिथे सेटअप घेऊन जाऊन शूट करणं तितकंच कठीण असणार आहे. सो ते गेलात कसे आणि आलात कसे नंतर बाहेर? ते शिडी लावलेली काय? प्रेक्षकांचा एक प्रश्न असतो. अत्यंत हुशारीने प्रश्न विचारलेला आहे, परंतु आम्ही गेलो कसे आणि बाहेर येणार की नाही हे तुम्हाला चित्रपटातच बघायला मिळेल. आम्ही गेलोय तर सगळेच, पण बाहेर येणार आहोत की नाही, का तिकडेच अडकणार आहोत, का तिकडेच अडकल्यानंतर परत तिकडनंच सुरू होणार आहे का काय पुढचा युनिव्हर्स, पुढचा सिक्वल, काय ज्याला जे काय म्हणते, तर ते तुम्हाला चित्रपटामध्ये बघायला मिळेल. उतरलोय तर खरं आम्ही विहिरीत, ते तर तुम्हाला ट्रेलर मध्ये दिसलंय की आम्ही विहिरीत उतरलेलो आहोत. त्याच्या पुढे काय घडतंय तो चित्रपट आहे. त्याच्यासाठी 19 जूनला सिनेमा नक्की बघा. करेक्ट. घबाडकुंड 19 जून. येस. खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी आणि सगळी थिएटर्स हाऊसफुल होऊ देत सिनेमाच्या निमित्ताने. आणि तुम्हाला सगळ्या तुमच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.